नमस्कार मंडळींनो, दिवाळीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आज आम्ही दिवाळीची तसेच आमच्या ह्या गोड भाचीच्या लग्नाची देखील खरेदी करणार आहोत। आता बघा, आम्ही निघालो आहोत पिंपरीच्या मार्केटला। ऊन खूप वाढलेला आहे, पण तरी देखील काळजी घेऊन आम्ही बाहेर खरेदी करतोय। नवरीबाईची खरेदी करायची आणि ती पण चांगल्या शुभ कार्याने करायची, म्हणून आम्ही आज जानाईचं बडण खरेदी करायला जातोय। हे जानाईचं बडण काय तर ही एक छोटीशी पूजा असते आणि ह्या पूजेचं साहित्य आम्हाला पिंपरीच्या मार्केटमध्ये भेटणार आहे, म्हणून आम्ही तिकडे निघालोत। भरपूर मार्केट भरलेलं आहे, पूजा साहित्याच्या पूर्ण रांगा दिसतात ह्या। त्याच्यासाठी आम्ही काय काय लागणार आहे ते तुम्हाला मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, तुम्हाला आवडला की नाही हे मला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा। दिवाळीनिमित्त लक्ष्म्या, दिवे, पंत्या याची पूर्ण सरबरास इथे भरलेली आहे। आमच्या ताई आणि मी लागणारे खरेदी करत आहोत। जी काही वस्तू आम्हाला पाहिजे त्या बघतोय आम्ही। ह्याच्यात दुर्ड्या बघत आहोत मेन, कारण पूजेसाठी ही दुर्डी आणि सूप ह्याचं खूप महत्त्व असतं। इथे मी, माझ्या ताई म्हणजे आमच्या ननंदबाई आणि मी त्याची पाहणी करतोय की आम्हाला कुठल्या पद्धतीचं सूप पाहिजे, प्लेन हवं आहे की डिझाईनचं हवं आहे। पण ह्या काकूबाई काय म्हणतात, आजीबाई, की त्यांना जे साहित्य आम्हाला जे पाहिजे ते इथे मिळणार नाही, त्यासाठी आम्हाला त्यांनी दुसऱ्या शॉपचा पत्ता सांगितला आहे। इथे सुंदर सुंदर दिवे होते आणि मी ते बघतच राहिले की किती छान डेकोरेशन केलेले आहेत। इथे पण एका दुकानावर आम्ही साहित्य बघतोय। इथे दिसतोय मला प्रसाद। आता हा प्रसाद लाह्या तशाच आपल्याकडे पद्धत आहे। डेकोरेशनच्या काही वस्तू आहेत इथे छानशा, लक्ष्मीचे ठसे आहेत, काही पंत्या ते दिसत आहेत। बरीचशी लोक पण खरेदी करायला येतात। आम्ही दुपारी गेल्यामुळे जास्त गर्दी नव्हती, पण चालू होती खरेदी। इथे बघा, ही छान बोळक्यांचा मान आपल्याकडे प्रत्येकाच्या घरात आवर्जून असतो। ह्याच्यात धान्य, धन, पैसे ठेवले जातात। आता आम्ही निघालो जिथे आम्हाला मेन धानायचं सामान निघणार आहे। थोडं अपोजिट साईडला थोडं फिशचं मार्केट आहे आणि त्या वासाने आमचं डोकं दुखत होतं। आम्ही नाकाला ओढण्या लावल्या आणि ह्या काकांकडे सगळं साहित्य आहे। त्यांच्याकडे एक लिस्ट होती आणि आमच्याकडे पण एक लिस्ट होती। त्या लिस्टनुसार आता इथे लागणारं सुपारी, खारीक, खोबरं सगळं साहित्य ते आम्हाला देत होते। ताई एक एक लिस्ट चेक करून त्याच्यामध्ये ते सामान टाकायला चालू होतं। इथे गुलाल, अबीर, हळदी कुंकू ह्याच्या पुड्या त्यांनी सुरुवातीला टाकल्या आणि आता आम्ही त्या लिस्टनुसार दोघीजणी बघतो की ह्याच्यात काही कमी तर नाही आहे। त्याच्याच आमचं बोलणं चाललं आहे की काय असायला हवं आणि काय नसायला हवं। तर ताई चेक करत आहे। आता लेकरूवाळी हळकुंड इथे चालू केली त्यांनी घ्यायला। आमची नवरीबाई खूप खुश आहे सामान स्वतःचं घेण्यासाठी। इथे जो धागा लागतो मेन पूजेचा, खिसका, दातवण, हे बऱ्याच गोष्टी मी पण नवीन नवीन बघत होते। त्याच्यामुळे मी हे रेकॉर्ड करत होते की कारण हे मला पुढं चालून माझ्याही घरात आहे आणि याचं काय काय महत्त्व असतं ते मला ते ताई पण सांगत होते आणि ते काका पण सांगत होते की हे लागणार आहे पूजेसाठी, हे दातवण आहे म्हणून ते सांगत होते। हे ज्यावेळेस पूजा करतात त्यावेळेस ते बायकांना दिल्या जातात आणि हे गरजेचं असतं असं त्यांचं सांगणं होतं। इथे मी त्या पूजेला लागणाऱ्या ज्या असतात ना, शंख, शिंपल्या, गोमती, त्याचं एक साहित्य पाहिलं। आमची बाई सूप दाखवत होती। इथे थोड्याशा डेकोरेशनसाठी आम्ही टोपल्या घेतल्यात, जे आम्हाला रुखवत मांडायचं त्याच्यासाठीच्या त्या टोपल्या होत्या, छान होत्या त्या पण। एक दुर्डी घेतली, एक सूप घेतलं आणि आणखीन साहित्य आम्ही बघतोय काय काय ह्याच्यामध्ये आहे। तर आता काकांनी त्याच्यामध्ये लाल कपड्यापासून सामान टाकायला चालू केले, जे जे लागेल। हा बहुतेक खिसका आहे, मला त्यांनी सांगितलं की खिसका लागत असतो। त्याच्यानंतर त्यांनी मला वाटतं देवाच्या ह्या मंडोळ्या, बाशिंग असतं, हे लग्नात आवर्जून देवाला दिलं जातं। अगोदर देवाला बाशिंग दिलं जातं आणि मग मंडोळ्या ह्या ज्या असतात त्या नवरदेव नवरीला बांधल्या जातात, म्हणून ह्या बाशिंग घ्यायला सांगितलं त्यांनी। तसं ते मंडोळ्या पण दाखवत होते आम्हाला, पण आम्ही त्यानंतर खरेदी करू म्हणून सांगितलं आहे। आणि त्याच्यानंतर गणपतीचा फोटो टाकला त्यांनी, जे जे पूजेचं साहित्य मेन असतं। ही पूजा खूप सुंदर असते। एक छोटी लक्ष्मी टाकली, म्हणजे ज्या झाडूला आपण लक्ष्मी म्हणतो ती पण पूजेला लागत असते, ती वस्तू आम्ही याच्यात टाकली आहे मी त्या पाटीमध्ये। आणि इथे ताई मला सांगतात की ह्या टोपला चेक करून बघ, कारण त्याचं आपल्याला रुखवताचं साहित्य द्यायचं आहे, फराळाचं द्यायचं आहे, तर ते खराब नाही झालं पाहिजे म्हणून मी ते एक एक चेक करत होते। इथे अत्तराची बाटली देखील मी बघितली की ती अत्तरसुद्धा महत्त्वाचं आहे। काका इथे ते वेखंड वगैरे त्याच्यासाठी लागणारं जायफळ वगैरे ते बरण्यातून काढून एक एक त्याच्यामध्ये मांडत होते। ह्याच्यात विलायच्या, लवंगा, सुपाऱ्या, खारीक, खोबरं,
जे पण काही पूजेला आपण ओटीचं सामान असतं त्या 7-7 गोष्टी ते त्याच्यामध्ये मोजून टाकत होते आणि ताई पण त्याच्यातली प्रत्येक लिस्ट बघत होत्या. इथे मला आणखीन एक गोष्ट सापडली ती म्हणजे ते देवीचं सगळं साज शृंगारचं पॅकेट होतं तिथं ठेवलेलं, ते पण आम्ही टाकलं. हा वेखंड आहे, हा पूजेला आवर्जून लागतो म्हणून हे त्यांनी सांगितलं आणि ताईला पण माहीत होतं म्हणून ते टाकलं आहे. इथे ताई फोनवरती कुणाला तरी विचारतायत की अजून काही हवं आहे का. घरातल्या वयस्कर व्यक्तींना ह्याची जास्त माहिती असते आणि मग ते विचारल्याशिवाय, आणि काकांना पण बरीचशी माहिती होती. आणि अशा पद्धतीने आमची खरेदी झाली आहे सगळी. आम्ही सगळं साहित्य घेऊन आता निघालो आहेत. आजचा हा पहिला दिवस आमचा खूप छान गेला. इथून पुढे आम्हाला भरपूर खरेदी करायची, पण त्वरित आता सध्या आम्ही एवढी खरेदी करून हा व्हिडिओ मी इथे समाप्त करते. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर जरूर करा आणि ह्याचा दुसरा पार्ट म्हणजे अजून नवरीची सगळी खरेदी होणार आहे. तोपर्यंत धन्यवाद.